या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गंगाधर बाळशेठ नाशिककर ज्वेलर्स, महात्माजी स्वीट्स अँड नमकीन, स्पाइस स्ट्रीट फॅमिली रेस्टॉरंट, शुभमंगल वस्त्रनगरी अँड किड्स वेअर, न्यू सनबर्ड्स किचन, मॉड्युलर किचन अँड फर्निचर, पुनाई हाऊस इलेक्ट्रिकल होम अप्लायन्सेस, सिद्धी हॉस्पिटल, डॉक्टर सुशील महाजन, महानगर प्रमुख शिवसेना पक्ष, श्री नरोत्तम NX। श्री राणा प्रताप मंडळ गल्ली नंबर 6 खळे आपले सहर्ष स्वागत करीत आहे। अखिल विश्वाला वंदनीय पूजनीय मंगलमूर्ती श्री गणराय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय या लोकसंग्राम गणेशोत्सवाचे प्रणेते स्वर्गीय बाळ गंगाधर टिळक यांच्या चरणी त्रिवार अभिवादन। सारावादाप्रमाणे पौराणिक, धार्मिक, नयनरम्य देखावे सादर करण्याची आमच्या मंडळाची परंपरा आणि या परंपरेला अनुसरून आमचे मंडळ याही वर्षी आपल्या समोर सहर्ष सादर करीत आहे एक पौराणिक देखावा भगवान शिवशंकर द्वारा। आज आपण आलेलो आहोत कैलासवासी बन्सीलाल मुंदळा चौक श्री राणा प्रताप मंडळ येथे। आपण तिथले अध्यक्षांशी संवाद साधूया। आपण अध्यक्षांशी बोलूया। तुमचे नाव काय? सिद्धार्थ शांताराम कुलकर्णी। तुमच्या ग्रुपचं नाव? राणा प्रताप मंडळ गल्ली नंबर। हा, तुम्ही इथे किती वर्षांपासून? मी कमीत कमी 75 वर्षापासून। आणि एवढं छान असं डेकोरेशन केलं तर काय होतं तुमच्या मनात की तुम्ही एवढं छान असं? दरवर्षी आमचं काही नाही, रोज राहतात दरवर्षाप्रमाणे। इथे स्पर्धा घेतात तुम्ही? हो घेतो आम्ही, रांगोळी स्पर्धा घेतो। दादा तुमचं नाव काय? अनिल मुंदडा। तुम्ही मंडळाची स्थापना 1964 साली झाली। मंडळाची स्थापना त्यावेळेस तात्कालीन श्री रामभाऊ चौधरी आणि सर्व सहकारी यांनी मंडळाची स्थापना केलेली होती आणि आज मंडळाला जवळपास 70 वर्ष पूर्ण झालेले आहे। आम्ही दरवर्षी सालाबादाप्रमाणे गणपती हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करत असतो आणि लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेलं आम्ही कधी धार्मिक उत्सव करतो, कधी पौराणिक देखावा दाखवतो, कधी अत्याधुनिक देखावा सादर करीत असतो। जसं मागच्या वर्षी चंद्रयान 3 होतो तर चंद्रयान 3 दाखवलं, कोविड मध्ये आम्ही चंद्रयान 2 होतो तर चंद्रयान 2 दाखवलं। म्युझिक लाइटिंग धुळे शहरात आम्ही पहिल्यांदा आणली। म्युझिक लाइटिंगचे आजपर्यंत आमचे 5 ते 6 वेळेस झालेले आहे। त्याचप्रमाणे म्युझिक फाउंटनचं झालेलं आहे। त्याच्यानंतर एड्सवर सुद्धा आम्ही लाईव्ह देखावा केलेले। पथनाट्य कमीत कमी धुळे शहरात आम्ही सुरुवात केलेली होती आणि आतापर्यंत पथनाट्य आमच्याकडे 12 वेळेस पथनाट्य वेगवेगळ्या विषयांवर झालेले आहे। दरवर्षी आम्ही 2 वर्षानंतर जसं विषय राहतो त्या विषयानुसार आम्ही सादर करीत असतो। दादा तुमचं नाव काय? राहुल सूर्यकांत तारगे। अच्छा, तुम्ही इथे कोणत्या पदावर? मी इथं मंडळाचा माजी अध्यक्ष आहे आणि एक कार्यकर्ता म्हणून इथं काम। तुम्हाला तुमच्या ग्रुप बद्दल म्हणजे तुमच्या इथे गणपती एवढं छान बसला, तुम्हाला कसं वाटतं? खूप आनंद होतो आणि एक संदेश आम्ही असा देतो का धुळे शहरातलं हे पहिलं मंडळ असं आहे का जे वर्गणी न मागता फक्त कार्यकर्त्यांच्या पैशातून हे मंडळाचं काम करतो आणि हा देखावा म्हणजे एकदम काटकसरीने। जसं आमचे बॅनर पाहिले तर 4-4, 5-5 वर्षापूर्वीचे बॅनर ते आम्ही उघडतो, घडी घालून व्यवस्थित ठेवतो। पुढच्या वेळेस इथलच्या फ्रेमा पाहिल्या आपण 10 वर्षापूर्वीच्या फ्रेम आहे, म्हणजे काटकसरीने आणि कोणाला न त्रास देता या मंडळाचा एकच संकल्प राहतो तर लोकांना आम्ही आमच्या यातून काहीतरी समाज प्रबोधन किंवा धार्मिक देखावा दाखवायचा प्रयत्न करतो। आमचं राणा प्रताप मंडळ हे आमच्या पिढ्याने पिढ्या चालत आलेलं आहे
आणि तो वंश आम्ही कंटिन्यू चालू ठेवणार आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही आमच्या जेवढे आपले हे भक्त आहे त्यांना आम्ही सगळ्यांना चांगले प्रबोधन पूर्वक पौराणिक देखावे असो किंवा इतर कोणत्या प्रकारचे असो, पण चांगल्यात चांगलं त्यांना कसं दाखवता येईल आम्हाला आमच्या ह्याच्यातून आरास करून, तर ते आम्ही प्रयत्न करत असतो दरवर्षी. आणि सगळ्या आमचं मंडळ जे आहे ते अतिशय काटकसरीने सगळ्या गोष्टी एक एक वस्तू सांभाळून सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ववत त्या वापरत असतो. आता आपण भाविकांशी चर्चा करूया. नमस्कार मंडळी, मी पूर्वी दुर्मेकर आपल्यासाठी घेऊन आली आहे जनमत महाराष्ट्र न्यूज व राज 7 न्यूज प्रस्तुत मंगलमूर्ती श्री गणराया गणेशोत्सवात आपले हार्दिक स्वागत. मंडळी, आज आपण जमलेलो आहोत श्री बन्सीलाल मुंदळा चौक येथे श्री राणा प्रताप मंडळ येथे जमलेल्या भाविकांना आपण 3 प्रश्न विचारूया. 3ही प्रश्नांची अचूक उत्तरे दिलेल्या भाग्यवान विजेत्यास आपण इथे एक आपल्या चॅनल कडनं भेटवस्तू सुद्धा देऊया. चला तर मग आता भाविकांशी चर्चा साधूया. ओके, चला तर मग तयार आहात का सगळे? एकदा जोरात बोला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आपण पहिला प्रश्न दादांना विचारूया. दादा, तुमचं नाव काय? अनिरुद्ध देविदास सोडकर. अच्छा, तुम्ही ते ग्रुप मध्ये आहात? नाही, मंडळाचे नाही, आम्ही तुम्हाला देखावा कसा वाटला? एकदम खूप छान. बरं, मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे. तुम्ही तयार आहात का? हो, तयार. ठीक आहे. पहिला प्रश्न दादांसाठी, त्याच्या मुलांचे नाव. श्री गणेशाच्या मुलांचे नाव तर नाही माहिती. शुभलाभ आणि ठीक आहे. दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय. दुसरा प्रश्न घेऊया दादांसाठी. भारताच्या पहिल्या महिला राजदूत कोण? महिला राजदूत नाही आयडिया मला. अच्छा मॅम, आपल्याला माहिती आहे. बरं, दुसरा प्रश्न घेऊया आपण. महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्याचे जनक कोण? साखर कारखान्याचे आठवत नाही मॅडम. आय डोंट नो. बरं, तुम्हाला ते दादा काय विचारतो? महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्याचे जनक कोण? कारखाना विखे पाटील. हो, दादांनी अगदी बरोबर उत्तर दिलंय. दादांसाठी तयार झालं पाहिजे. दादा, आपलं नाव काय? विनय जाधव. बरं, मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारते. दादासाठी दुसरा प्रश्न, धुळे जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग कोण? नॅशनल हायवे नंबर 3, 6 आणि 211. अच्छा, त्यांची नाव? गाव टू गाव, धुळे सोलापूर, मुंबई आग्रा आणि सुरत अमरावती. नाही, तुम्ही 2 नाही ना? तोच आहे ना NH. तुम्ही 2 पहिले बरोबर दिले. दादा, तुम्हाला येतं उत्तर? बरं, आपण दुसरा प्रश्न घेऊया. या पुढे. दादा, आपलं नाव काय? अक्षय. बरं, दादांकरता पहिला प्रश्न, शिंदखेडा तालुक्यातील 2 नद्यांचे संगम असलेले गाव. कोणत्या गाव? शिंदखेडा गावातील 2 नद्यांचे संगम असलेले गाव. बोल ना. मला आठवत नाही. येतं ना तुम्हाला? मुडावतला आहे ना? हा, दादांनी उत्तर बरोबर दिलंय. दादासाठी तिसरा प्रश्न, महाभारत महाकाव्य कोणाच्या सांगण्यावरून लिहिला गेला? कोणाचे? वेद ऋषी. कोणाला येते उत्तर? महाभारत हे महाकाव्य कोणाच्या सांगण्यावरून लिहिला गेला? काय तुम्हाला येते? दीदी, तुम्हाला? बरं, दुसरा प्रश्न घेऊया आपण. पहिला प्रश्न करता तयार आहात? ठीक आहे. पहिला प्रश्न ताईंसाठी, भारताच्या पहिल्या महिला राजदूत कोण? बरं, दुसरा प्रश्न, हत्ती सारखे डोके असल्यामुळे श्री गणेशाला काय म्हणतात?
गजानन. ओके, ताईंनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय म्हणून ताईंसाठी दुसरा प्रश्न. श्री गणेशाने कोणाला शाप दिला होता दृष्टी नष्ट होणार? ऋषी दुर्वासी. नाही. ताई तुम्हाला येतंय? दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय. टाळ्या झाल्या पाहिजे दादांकरता. ठीक आहे दादा, तुम्ही दुसऱ्या प्रश्नाला तयार आहात? हो. विचारते. धुळे तालुक्यातील कोणत्या गावात कालिकेचे हेमांड पंत्री मंदिर आहे? कालिकेचे हेमांड पंत्री मंदिर. कालिकेचे हेमांड. हा. बरं दादा, आपण दुसरा प्रश्न घेऊया. श्री गणेशाच्या बहिणीचे नाव काय? अशोक सुंदरी. अशोक सुंदरी. बरं दादाने दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्या थांबायला नको. धुळे जिल्ह्यातील पांझरा व कान नदीवर मोठे धरण कोणते? अक्कलपाडा धरण. ओके, दादांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय. खूप जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गंगाधर बाळाशेठ नाशिककर ज्वेलर्स, महात्माजी स्वीट्स अँड नमकीन, स्पाइस स्ट्रीट फॅमिली रेस्टॉरंट, शिवमंगल वस्त्रनगरी अँड किड्स वेअर, न्यू सनबर्ड किचन, मॉड्युलर किचन अँड फर्निचर, पुनाई हाऊस, इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस, सिद्धी हॉस्पिटल, डॉक्टर सुशील महाजन, महानगर प्रमुख, शिवसेना पक्ष आणि श्री नरोत्तम NX या सर्व प्रायोजकांकडनं दादांना एक खूप छान असा भेटवस्तू देण्यात येत आहे. ओके दादा, आम्ही तुमच्यासोबत हा गेम खेळला. तुम्हाला गेम कसा आवडला? खूप छान आवडला. अच्छा, तुम्हाला तिन्ही प्रश्नांची उत्तर आहे. तुम्हाला कसं वाटलं? एकदम छान वाटलं. बरं, तुम्ही हॅपी आहात? हॅपी. बरं दादा, खूप हॅपी आहात. आपण आता पहिला विजेता निवडला आहे. दुसरा विजेता आता आपण निवडूया. काही महिला पोलीस कर्मचारी सुद्धा आहेत जे अहोदिन पूर्ण काम करतात. आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधूया. ताई, आपलं नाव काय? मोनाली विठ्ठल पगार आहे. अच्छा, तुम्ही तर दिवसभर राहतात? हो बरोबर. बरं ठीक आहे, मी तुम्हाला 3 प्रश्न विचारते. तुम्ही रेडी आहात का? येस. ठीक आहे, चला ताईंना आपण पहिला प्रश्न विचारूया. धुळ्यातील सर्वात प्रसिद्ध असलेले देवीचे मंदिर? एकविरा देवी मंदिर. बरं, ताईंनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं आहे. टाळ्या झाल्या पाहिजे ताईंकरता. दुसरा प्रश्न ताईंसाठी. धुळे शहरात सर्वात उच्च इमारत असलेली बँक कोणती? सर्वात उंच इमारत असलेली बँक. सर्वात उंच असलेली इमारत बँक. धुळे नंदुरबार सोसायटी. ओके, ताईंनी दुसऱ्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. ताईंसाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न. धुळे महानगरपालिकेची स्थापना कधी झाली? 2004 साली. नाही. ताई, तुम्हाला येते? बरं, दुसरा प्रश्न घेऊया आपण. ताई, आपलं नाव काय? भारती प्रवीण शिंदे. अच्छा, ताईंना आपण पहिला प्रश्न विचारूया. तुम्ही रेडी आहात का? हो. बरं, पहिला प्रश्न ताईंसाठी. दिल्ली येथील लाल किल्ला कोणी बांधला? ताई, तुम्हाला ताई? ओके, ताईंनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय. ताई, आपलं नाव काय? अंजनी उदयसिंग पवार. अच्छा ताई, दुसऱ्या प्रश्नासाठी तुम्ही तयार आहात का? ठीक आहे, ताईंसाठी दुसरा प्रश्न. महाराष्ट्रात पोलीस खात्यातील सर्वात उच्च पद? पोलीस महासंचालक. ताईंनी दुसऱ्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. ताईंसाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न. धुळे शहराचे आमदार कोण आहे? ते सांगता येते. बरं, ताईंनी तिसऱ्या प्रश्नाचंही अगदी बरोबर उत्तर दिलंय म्हणून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आता.
या काय ज्वेलर्स, महात्माजी स्वीट्स अँड नमकीन, स्पाइस स्ट्रीट फॅमिली रेस्टॉरंट, शुभमंगल वस्त्रनगरी अँड किड्स वेअर, न्यू सनबर्ड किचन, मॉड्युलर किचन अँड फर्निचर, पुनाई हाऊस इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस, सिद्धी हॉस्पिटल, डॉक्टर सुशील महाजन, महानगर प्रमुख शिवसेना पक्ष आणि श्री नरोत्तम एनएक्स या सगळ्या प्रायोजकांकडनं ताईंना एक छान अशी भेटवस्तू देण्यात येत आहे. गणपती बाप्पा मोरया. खेळला, तुम्हाला तीनही प्रश्नांची अचूक उत्तरे आली. तुम्हाला कसं वाटतं? छान वाटलंय, तुम्ही असं म्हणजे विचारलं. म्हणजे आता इथे गणपती बाप्पाचं म्हणजे चालू आहे, तर तुम्ही इथे येऊन सगळ्यांना मनोरंजन करताय, चांगलं वाटलं आम्हाला. ठीक आहे. धुळ्यात ते पहिल्यांदा असं होतंय आणि ते पहिल्यांदा आलोय आम्ही, तर तुम्ही जिंकले म्हणून तुम्हाला छान वाटत असेल ना? हॅपी आहात तुम्ही? हो हो हॅपी. तर इथले हॅपी आहेत आणि आपण ते दुसरा विजेताही खूप चांगल्या प्रकारे निवडलाय, म्हणून आपण आता दुसऱ्या मंडळाकडे जाऊया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गंगाधर बाळासेठ नाशिककर ज्वेलर्स. सोनेरी सौंदर्याची शाही परंपरा जपणारे सोने, चांदी, हिरे, प्लॅटिनम यासारख्या दागिन्यांसाठीचे धुळ्यातील एकमेव ठिकाण म्हणजेच गंगाधर बाळासेठ नाशिककर, आग्रा रोड, सराफ बाजार, धुळे. मोबाईल क्रमांक 9823 062 124 94 22 79 23 99. स्पाइस स्ट्रीट फॅमिली रेस्टॉरंट. संपूर्ण परिवारासोबत सात्विक शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाचा आनंद घ्या फक्त स्पाइस स्ट्रीट फॅमिली रेस्टॉरंट मध्येच. तर मग आजच आपल्या परिवारासोबत स्पाइस स्ट्रीटला भेट द्या आणि शुद्ध शाकाहारी व मांसाहारी स्वादिष्ट जेवणाचा आनंद घ्या. आमचा पत्ता विनायक प्लाझा, गल्ली नंबर 4, फुलवाला चौक, धुळे. फोन क्रमांक 025 62 23 47 77. मोबाईल क्रमांक 77 190 22 777. लग्नाच्या बस्त्याचे माहेरघर म्हणजेच डॉक्टर पंजाबी यांचे शुभमंगल वस्त्रनगरी अँड किड्स वेअर. महिलांचे सौंदर्य खुलवण्यासाठी फॅन्सी साडी, प्युअर सिल्क, बनारसी साड्या, फॅन्सी शूटिंग शर्टिंग, मेन्सवेअर, किड्सवेअर, लहान मुलांचे सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे धुळ्यातील एकमेव ठिकाण म्हणजेच शुभमंगल वस्त्रनगरी अँड किड्सवेअर. आमचा पत्ता लालबाग, गल्ली क्रमांक 2, धुळे. मोबाईल क्रमांक 94 23 98 20 23, 94 22 96 95 23. न्यू सनबर्ड किचन. आपल्या स्वप्नातील घर अधिक सुंदर बनवा न्यू सनबर्ड किचनच्या मार्फत. मॉड्युलर किचनसाठी व घरातील लागणाऱ्या फर्निचरच्या सर्व वस्तूंसाठी धुळ्यातील नावाजलेले ठिकाण म्हणजेच न्यू सनबर्ड किचन्स. आमचा पत्ता पंकज ओसवाल, कॉटन मार्केट, शॉपिंग सेंटर, मार्केट यार्ड, पारोळा रोड, धुळे. मोबाईल क्रमांक 98 23 12 73 30, 94 21 79 93. पुना ई हाऊस. संपूर्ण घरासाठी लागणारे भारतातील नावाजलेल्या कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचे धुळ्यातील एकमेव ठिकाण म्हणजेच पुना ई हाऊस. पुना ई हाऊस शोरूमला लवकरच भेट द्या आणि आपल्या घरासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करा. आमच्याकडे सर्व कंपन्यांचे फायनान्स सुविधा देखील उपलब्ध आहे. आमचा पत्ता 1287 आग्रा रोड, फुलवाला चौक, धुळे. फोन क्रमांक 025 62 23 23 61. सिद्धी हॉस्पिटल. धुळ्यातील नावाजलेले व्यक्तिमत्व असलेले वैद्यकीय व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले मेंदू विकार तज्ज्ञ तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गड धुळे शहर महानगर पक्षप्रमुख डॉक्टर सुशील महाजन यांचे सिद्धी हॉस्पिटल. सिद्धी हॉस्पिटल, शारदा नगर, देवपूर, दत्त मंदिर, धुळे. धुळ्यातील मिठाई व नमकीनसाठी सुप्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजेच महात्माजी स्वीट्स अँड नमकीन. शुभ कार्य कोणतेही असो, मिठाई मात्र महात्माजी स्वीट्स अँड नमकीन येथीलच. तर मग आजच महात्माजी मिठाई अँड नमकीन येथील मिठाई खरेदी करा आणि नातेवाईकांमध्ये गोडवा वाढवा. आमचा पत्ता महात्माजी स्वीट्स अँड नमकीन, गल्ली नंबर 4, हाऊस नंबर 2824, धुळे.
फोन क्रमांक 02562 270 270. आमची दुसरी शाखा देवपूर दत्त मंदिर चौक बुराणी कॉम्प्लेक्स जवळ देवपूर धुळे. मोबाईल क्रमांक जयंतीलाल चोरडिया चौधरी 28 224 47 729, निर्भय चोरडिया चौधरी 98 606 07 801. श्री नरोत्तम NX धुळ्यातील रेडीमेड कपड्यांसाठीचे नावाजलेले ठिकाण. नरोत्तम NX. आमच्या इथे मेन्सवेअर, लेडीजवेअर, इथनिक वेअर, शूटिंग, शर्टिंग, आकर्षक रेडीमेड कपडे मिळण्याचे ठिकाण म्हणजे श्री नरोत्तम NX. आजच आमच्या श्री नरोत्तम मधून कपडे खरेदी करा आणि 25 ते 50% डिस्काउंट मिळवा. आमचा पत्ता श्री नरोत्तम NX, बॉम्बे लॉज जवळ, आग्रा रोड, धुळे. श्री कुमार नरोत्तम डियालानी. फोन नंबर 02562 23 53 59. कळतंय का वन मध्ये पण वॉटर होईल. नाही भाविक इकडे पाऊस चालू आहे. एक 5 मिनिटानंतर आपण सुरुवात करू. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हरि हरि विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय विश्वेश्वराय शिव तर मंडळी, आपण आता पोहोचलेलो आहोत मरीमाता मित्र मंडळ शिवनेरी चौक येथे. आपण येथील अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची संवाद साधूया. दादा, आपलं नाव काय? माझं नाव संकेत कोटावदे. गेल्या 17 वर्षापासून आम्ही शिवनेरी चौकाचे सगळे सदस्य मिळून
आणि मंडळाचे अध्यक्ष कैलास बापू मराठे आणि मंडळाचे प्रमुख सदस्य युवा सेना नंदुरबार जिल्हा विस्तारक कुणालदादा कानकाटे यांच्या मार्गदर्शनाने आणि सोयीने आम्ही दरवर्षी 17 वर्षापासून आमचा गणपती उत्सव साजरा करत आहे. तरी दरवर्षी सालाबादाप्रमाणे आम्ही नवनवीन देखावे म्हणा, मंडळाचा आरास एकदम उत्कृष्ट अशा मूर्ती आणून आम्ही गेल्या 17 वर्षापासून गणपती उत्सव साजरा करीत आहे. असाच आमच्या सगळ्या लोकांचा आम्हाला प्रतिसाद असल्या कारणाने आम्ही दरवर्षी गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो. आणि शेवटच्या दिवशी रॅली ही प्रथमतः आणि पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी रॅलीचं मोठं आयोजन असतं. आणि दरवर्षी 7व्या माळेला आमचा भंडारा हा मोठ्या उत्साहाने पार पाडला जातो. इथे एवढे भक्त येतात, भाविक येतात, तर तुम्हाला कसं वाटतं की तुमचं एवढं छान असं डेकोरेशन बघायला? हे आमच्या मंडळाचं भाग्य समजावं. आम्ही गेल्या म्हणजे दरवर्षी सालाबादाप्रमाणे आमचं हे चालतच राहतं. आणि मंडळाचे सगळे सदस्य, सगळे आपले मित्र मंडळाचे सदस्य हे जोराने आपल्या इथे काम करत असतात. त्या कारणाने आम्हाला प्रतिसाद भेटणार ही आम्हाला हे असते. बरं, खूप छान. आपण उपाध्यक्षांशी बोलूया. आमचा 7व्या महिना जो महाप्रसाद असतो तो कमीत कमी 3 ते 4 हजार लोकांचा आम्ही महाप्रसाद ठेवत असतो. आणि त्याच्यामध्ये मग 10 जोडप्यांचं आमच्याकडनं सत्यनारायणची पूजा असते, तर त्या 10 जोडप्यांना आम्ही सत्यनारायणच्या पूजेला बसवतो. अच्छा, तुम्ही मंडळ बसवता वर्गणी करून की फक्त? नाही, म्हणजे वर्गणी पण करतो आणि सगळे मुलं स्वखर्चातून त्यांची पॉकेट मनी एकत्र करून तेही जमवत असते. तर मंडळी, आपण अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची आता संवाद साधला. आता आपण जाऊया इथल्या आलेल्या भाविकांकडे, त्यांना आपण प्रश्न विचारूया. एकदा जोरात बोला मंडळी, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. नमस्कार मंडळी, मी पूर्वी धुर्मेकर आपले स्वागत करते. आपल्यासाठी घेऊन आली आहे जनमत महाराष्ट्र न्यूज व राज 7 न्यूज प्रस्तुत मंगलमूर्ती श्री गणराया गणेशोत्सवात आपले हार्दिक स्वागत. तर मंडळी, आज आपण पोहोचलेलो आहोत शिवनेरी चौक मरीमाता मित्र मंडळ येथे. आणि इथे जमलेल्या भाविकांना आपण 3 प्रश्न विचारूया आणि 3ही प्रश्नांची अचूक उत्तरे दिलेल्या भाविकाला आपण जनमत महाराष्ट्र न्यूज व राज 7 न्यूज कडून एक भेटवस्तू सुद्धा देऊया. चल, तुम्ही गेम खेळण्यासाठी तयार आहात का? चला जोरात एकदा बोलूया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. दादा, आपलं नाव काय? राहुल रमेश बदाने. बरं, तुम्ही इथे आले, तुम्हाला इथलं डेकोरेशन कसं वाटतं? खूप छान वाटलं. अच्छा, ठीक आहे. मी तुम्हाला 3 प्रश्न विचारते, तुम्ही रेडी आहात का? हो. ठीक आहे. दादांसाठी पहिला प्रश्न, धुळे जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग कोणते? मुंबई आग्रा महामार्ग, नागपूर महामार्ग, सुरत ते नागपूर, नाही. सुरत ते सोलापूर. नाही. दादा, आपल्याला येतं महामार्ग धुळ्यातनं जाणार? मुंबई आग्रा मार्ग, इकडे सुरत. ताई, तुम्हाला? बरं, आपण दुसरा प्रश्न घेऊया. ताई, आपलं नाव काय? कोमल गणेश मराठे. अच्छा, मी तुम्हाला प्रश्न विचारले, तुम्ही रेडी आहात का? ठीक आहे. ताईंसाठी पहिला प्रश्न, गणपतीच्या मुलांचे नाव? शुभ लाभ. अच्छा, ताईंनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. ताईंसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. ताईंसाठी दुसरा प्रश्न, सर्वात शौर्याबद्दल दिला जाणारा उच्च पदक कोणता? दादा, तुम्हाला पदक, सर्वात उच्च पदक? राष्ट्रपदक. नाही. दादा, आपल्याला येतंय? ठीक आहे. दादा, आपलं नाव काय? कैलास मराठे. अच्छा, तुम्ही इथले अध्यक्ष आहात? हा. बरं, तुम्ही दरवर्षी वेगळे डेकोरेशन करतात? नाही, आता हा प्रथमतः आमचा उपक्रम आहे. हा पहिल्यांदा धार्मिक याच्यावर आम्ही आता राबवलेला आहे. आणि नागरिकांना कसं पौराणिक कथांवर जास्त भर असतो ना, आवड असते म्हणून आम्ही पौराणिक कथा. बरं, ठीक आहे. तुमच्या इथे एवढे सारे भाविक बघायला येत आहे, तुम्हाला कसं वाटतंय? खूप आनंद होतोय की आपण धुळे शहरासाठी एक चांगलं डेकोरेशन इथं आणलेलं आहे. भगवान शंकराची एक 15 फुटाची मूर्ती आहे. त्यानंतर पिंड आहे, ती 3 फुटाची पिंड आहे. आणि ही पर्वणीच म्हटलं जाईल, कारण की श्रावण आता चालूच होता आणि आहे, त्याच्यामुळे नागरिकांना आपल्याला
हे पर्वणीच म्हणावं लागेल, श्रावणात. खूप छान. आता आपण दादांसोबत खेळूया. दादा, तुम्हाला मी 3 प्रश्न विचारते. तुम्ही रेडी आहात का? हा, रेडी. ठीक आहे. पहिला प्रश्न दादांसाठी. शिंदखेडा तालुक्यातील 2 नद्यांचे संगम. कुठले? शिंदखेडा तालुक्यातील 2 नद्यांचे संगम असलेला गाव. तापी. आपण गाव तापीच नाही सांगता ना. दादा आपल्याला येतंय? नाही. पण आपण दुसरा प्रश्न घेऊया. महाभारत महाकाव्य कोणाच्या सांगण्यावरून लिहिलं गेलं? नाही रे, नाही. दादा आपल्याला नाही. दादा आपल्याला नाही. ठीक आहे. दादा तुम्ही पुढे या, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू. दादांना आपण पहिला प्रश्न परत एकदा विचारूया. शिरपूर तालुक्यातील प्रसिद्ध किल्ला कोणता व कोठे आहे? कोणता? शिरपूर तालुक्यातील सगळ्यात प्रसिद्ध किल्ला. दादा आपल्याला शिरपूर तालुक्यातील सगळ्यात प्रसिद्ध किल्ला. तोरण आपलं हे मॅडम काय आपलं हे नाही का तोरण म्हणतात ना? नाही 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 नाही. बरं, आपण नाही प्रश्नांची अचूक उत्तरे दिली तर आमच्या चॅनल कडनं तुम्हाला एक भेटवस्तू देण्यात येईल. तर मी तुम्हाला 3 प्रश्न विचारते, तुम्ही रेडी आहात का? पहिला प्रश्न ताईंसाठी. श्री गणेशाच्या बहिणीचे नाव. बहिणीचे श्री गणेशाच्या बहिणीचे नाव. बरं ताई, तुम्हाला येत आहे श्री गणेशाच्या बहिणीचे नाव? ते ताई या 1 मिनिट. बरं 1 मिनिट थांबून घ्या. श्री गणेशाच्या बहिणीचे नाव सांगा. बहिणीचे माहिती नाही माहिती. क्वेश्चन तुम्हाला अजून बघितलं नाही, जातोय मध्ये. हो. अरे ठीक आहे. मी तुम्हाला 3 प्रश्न विचारते. 3 प्रश्नांची जर तुम्ही अचूक उत्तरे दिली तर आमच्या चॅनल कडून तुम्हाला एक भेटवस्तू देण्यात येईल. ठीक आहे. तर पहिल्या प्रश्नासाठी रेडी आहात तुम्ही? आला तर ठीक आहे. धुळे जिल्ह्यात वाहणाऱ्या नद्या कोणत्या? वाहणाऱ्या नद्या कोणत्याही 3 त्यांची नाव. बरं दादा आपल्याला येते? 15 गोदावरी, आपला 15 गोकुळ आणि आपली तापी. 15 तापी आणि गोकुळ ही आमच्या गावाजवळ. नाही, गोकुळ तर नाही. 15 तापी अमरावती. ओके. दादांनी अगदी पहिल्या प्रश्नाचं अगदी पहिलं बरोबर उत्तर दिलंय. दादा आपलं नाव काय? राजू दात्रक. अच्छा, मी तुम्हाला आता दुसरा प्रश्न विचारते, तुम्ही रेडी आहात का? बोला. ठीक आहे. दादासाठी दुसरा प्रश्न. भारताचा पोलादी पुरुष कोणाला म्हणतात? सरदार वल्लभभाई पटेल. दादांनी दुसऱ्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. ठीक आहे. दादांसाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न. शिंदखेडा तालुक्यातील 2 नद्यांचे संगम असलेले गाव. अमरावती आणि भोगावती. नाही, गाव संगम जिथं होते तिथे. दोंडाच्या. नाही. बरं या दादा पुढे येऊन जा. बरं, दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय. दादा आपलं नाव? रामकृष्ण पाटील. बरं, तुम्ही ते डेकोरेशन बघितलं? हो बघितलं. कसं वाटलं? सुंदर, अति सुंदर. बरं, मी तुम्हाला आता तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. मी दादांना दुसरा प्रश्न विचारते, तुम्ही रेडी आहात का? येस. बरं ठीक आहे. दुसरा प्रश्न दादांसाठी. महाभारत महाकाव्य कोणाच्या सांगण्यावरून लिहिला गेला? नाही सांगता. तुम्हाला का दादा? काय? महाभारत महाकाव्य कोणाच्या सांगण्यावरून लिहिला गेला? ऋषी म्हणे नाही.
कोणाच्या सांगण्यावरून. बरं आपण दुसरा प्रश्न घेऊया. नाही आपण दुसरा प्रश्न घेऊया. शिव मानस पूजामध्ये गणेशाला काय म्हणतात? शिव मानस पूजामध्ये गणपतीला काय म्हणतात? काय आपल्याला येतं? रेल्वेत कुठल्या वर्षी सुरू झाली? नाही समजा. बरं दादा आपल्याला येते उत्तर? बरोबर दिले का आमच्या? ठीक आहे. दादांसाठी तिसरा प्रश्न. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण? इंदिरा गांधी. बरं दादांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. मरी माता मित्र मंडळ यांचे अध्यक्ष यांच्या हातून आपण दादांना बक्षीस देऊया. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गंगाधर बाळाशेठ नाशिककर ज्वेलर्स, महात्माजी स्वीट्स अँड नमकीन, स्पाइस स्ट्रीट फॅमिली रेस्टॉरंट, शुभमंगल वस्त्रनगरी अँड किड्स वेअर, न्यू सनबर्ड किचन, मॉड्युलर किचन अँड फर्निचर, पुनाई हाऊस, इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस, सिद्धी हॉस्पिटल, डॉक्टर सुशील महाजन, महानगर प्रमुख शिवसेना पक्ष आणि श्री नरोत्तम एनेक्स या सगळ्या प्रायोजकांकडनं दादांना एक छान असं भेटवस्तू देण्यात येत आहे. कसा वाटला? आनंद वाटला. अच्छा, तुम्ही तिघी प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली म्हणून? नाही, मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे देशामध्ये जे परिवर्तनची लाट आहे हिंदुत्व आणि मंडळ जे चाललं आहे ते शिवसेना हिंदुत्वावर सध्या वातावरण जे आहे ते बिघडवण्याचे काम करतात, नरेटिव्ह निगेटिव्ह भूमिका घेतात. त्याच्यामध्ये मंडळाचे कार्यकर्ते जे मेहनत करतायत हिंदुत्वाचा देखावा त्यांनी सिद्ध करून दाखवला आणि त्याला पब्लिकची पसंती सगळ्यात मेन. आणि एक वैशिष्ट्य आहे तर कोणाच्या इथं लक्षात नाही येत तर मंडळ हिंदुत्वाचं आहे. हिंदुत्व तत्वावर चालणारे कार्यकर्ते मेहनत करणारे त्यांना दारूचं व्यसन नाही. दुसरं तत्व आहे की सैफ अली आणि कैफ अली दोघं मोमेडियन आणि अमीन शेख अजित शेख दोघं मोमेडियन आणि त्यांच्या आई वडिलांच्या हस्ते प्रथम दिवशी स्थापना आरती मंडळाने केला. हे सांगण्याचा प्रयत्न तुम्ही जगाला दाखवा की हिंदुत्ववादी शिवसेना कट्टर बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते जे लोक सांगतात अमुक आहे त्यांनी इथे येऊन बघावं का शंकर भगवान कोणाचे आणि सैफ अली कैफ अली आमीन अजिज कोणाचे ते मंडळाला हात लावता, गणपतीला हात लावता, आरती करता. तर त्या लोकांनी बघावं का हे हिंदुत्ववादी कार्यकर्ते कसे. आणि विशेष म्हणजे दारू पाणी शोक पाणी काहीच नाही. खूप छान. विजेता खूप चांगल्या प्रमाणे निवडलाय. आता आपण जाऊया दुसऱ्या विजेत्याकडे आणि बघूया की कोण आता जिंकतं. ठीक आहे दादा, आपलं नाव काय? माझं नाव विजय. अच्छा, तुम्ही डेकोरेशन बघितलं? हो, पाहिलं. कसं वाटलं? छान. बरं ठीक आहे. मी तुम्हाला 3 प्रश्न विचारते, तुम्ही रेडी आहात का? येस. बरं ठीक आहे. दादांना पहिला प्रश्न. भारतातील पहिला रेल्वे मार्ग कुठला? ठाणे, मुंबई आणि ठाणे 1835 मध्ये. ओके, दादांनी खूप अगदी बरोबर पहिलं उत्तर बरोबर दिलंय. जोरात तयार झाला पाहिजे. दादा तुमच्याकडे दुसरा प्रश्न. महाभारत महाकाव्य कोणाच्या सांगण्यावरून लिहिलं गेलं? कोणाच्या सांगण्यावरून? महर्षी व्यास. नाही. बरं दादांकरता दुसरा प्रश्न. गणेशाने कोणाला थोडं. अच्छा ठीक आहे. दुसरं. बरं ठीक आहे. दुसरा प्रश्न आपण विचारूया दादांना. सर्वात शौर्याबद्दल दिला जाणारा पदक, उच्च पदक कोणता? परमवीर चक्र. पहिला दुसरा उत्तर सुद्धा दादांनी बरोबर दिलंय. आता तिसरा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न. तिसरा आणि शेवटचा प्रश्न दादांसाठी. दादा रेडी आहेत तुम्ही? बरं. तिसरा प्रश्न. महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्याचे जनक कोण? वसंतराव नाईक. नाही. वसंतदादा पाटील. आय थिंक सहकारी. नाही. बरं तुम्हाला येत आहे उत्तर? हो दादांनी दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर
प्रश्न भारताच्या पहिल्या महिला राजदूत कोण? राजदूत पहिला महिला राजदूत, भारताच्या पहिल्या महिला राजदूत. दादा येते उत्तर तुम्हाला? ठीक आहे, कोणाला येते? बरं, आपण दुसरा प्रश्न विचारूया. आपलं नाव काय? मी पूनम खरे. अच्छा, तुम्ही डेकोरेशन बघितलं, छान वाटलं? छान आहे. आनंद आहे तुम्ही? बरं ठीक आहे, आता ताईंशी आपण प्रश्न विचारूया. ताई, तुमच्याकरता पहिला प्रश्न. श्री गणेशाच्या बहिणीचे नाव? नाही. ताई, तुम्हाला येते? बरं, दुसरा प्रश्न आपण घेऊया. श्री गणेशाच्या जनरल नॉलेज घेऊया. ताईंसाठी जनरल नॉलेज घेऊया. ठीक आहे, ताईंसाठी पहिला प्रश्न. धुळे जिल्ह्यातील पांझरा व कान नदीवर मोठे धरण कोणते? पांझरा व कान नदीवर मोठे धरण कोणते? बरं, दादांनी अगदी बरोबर उत्तर दिलंय. दादांकरता आता दुसरा प्रश्न. माणसाचे हृदयाचे ठोके एका मिनिटात किती पट? 60 72. बरं ताई, पुढे. ताईंनी अगदी बरोबर उत्तर दिलंय. ताईंकरता दुसरा प्रश्न. धुळे शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर कोण? बोला. भगवान दादा. बोलू भगवान दादा. ठीक आहे, ताईंनी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. ताईंकरता तिसरा आणि शेवटचा प्रश्न. ठीक आहे, महाराष्ट्रात चालनी नोटांचा कारखाना कोठे? नाशिक. बरं, ताईंनी तिसऱ्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गंगाधर बाळाशेठ नाशिकर ज्वेलर्स, महात्माजी स्वीट्स अँड नमकीन, स्पाइस स्ट्रीट फॅमिली रेस्टॉरंट, शुभमंगल वस्त्रनगरी अँड किड्स वेअर, न्यू सनबर्ड किचन, मॉड्युलर किचन अँड फर्निचर, पुनाई हाऊस, इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस, सिद्धी हॉस्पिटल, डॉक्टर सुशील महाजन, महानगर प्रमुख शिवसेना पक्ष आणि श्री नरोत्तम एनेक्स या सगळ्या प्रायोजकांकडनं ताईंना एक भेटवस्तू देण्यात येत आहे. ताई, आपलं नाव परत एकदा? मी पूनम खरे. जोरात टाळ्या ऐकायला आल्या पाहिजे. ताई, आम्ही तुमच्यासोबत असा गेम खेळला, तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं. खरं तर खूप छान मजा आली. खरं तर मी डेकोरेशन बघायला मालेगावहून आली होती. हा, पण छान आहे. धुळ्याचं वातावरण छान आहे. एक भावनिक वातावरण जे तयार झालं आहे ते खूप छान आहे आणि छान डेकोरेशन पण केलेलं आहे. तुम्हाला तीनही प्रश्नांची उत्तर आहे. तुम्ही हॅपी आहात का? येस, थँक्यू सो मच. जिंकलाय का? येस, खूप छान वाटतंय. बाळाताई खूप निवडलेला आहे, डेकोरेशन केला, देखावा केला, याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय? अतिशय छान आहे. खूप नैसर्गिकरित्या बघितलं जाणं, म्हणजे जास्त आर्टिफिशियल केलेलं नाहीये. खूप निसर्गरम्य असं वाटतं आहे. खूप नॅचरल वाटतं आहे आणि खूप सुंदर सिंपल साधेपणाने बनवलेलं आहे. खूप सुंदर आहे सगळं डेकोरेशन. थँक्यू सो मच सुंदरी चौक, आणि छान असं मला गिफ्ट दिल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. तर आपण दुसरा विजेता सुद्धा आपण खूप चांगल्या प्रकारे निवडलेला आहे. आता परत अजून विजेते निवडण्यासाठी आपण दुसऱ्या मंडळाकडे जाऊया. एकदा जोरात बोला.